अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 18. ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्ती. चला या दिव्य अध्यायाचे श्रवण करूयात. नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो गुरुवर्य, तुम्ही खरोखरच संसार सागर तारक आहात. श्री गुरुचरित्र अमृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत. परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिक ऐकण्याची मला इच्छा आहे, म्हणून मला आणखी सांगा. नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा सिद्धमुनींना आनंद झाला आणि ते म्हणाले, नामधारका, तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळेच मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवते आहे. मी तुला भिल्लवडी स्थान महात्म्य सांगितले. आता त्याच्या पुढचे चरित्र एकाग्र चित्ताने ऐक. भिल्लवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिण काशी असेही म्हणतात. तेथून पुढे ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले. तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी 12 वर्ष त्यांनी वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशी प्रयागा समानच आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या प्रख्यात 5 नद्या आणि कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमामध्ये स्नान केले तर महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षाही अधिक आहे. तेथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागामध्ये माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमामध्ये एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे 64 योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमामध्ये अगणित तीर्थ आहेत. त्यामध्ये शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत. या तीर्थामध्ये स्नान केले तर ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. याच कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु नरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयीची मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती दररोज दुपारी तिथे जात असत. अमरापुरामध्ये एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपरायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावामध्ये कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. जे काही मिळेल त्यामध्ये तो आनंदाने राहत असे. कधी भिक्षा न मिळाल्यास तो त्याच्या अंगणामध्ये असलेल्या घेवड्याच्या वेलाच्या शेंगा रांधून भोजन करीत असे. आहे त्या परिस्थितीमध्ये तो दारी आलेल्या अतिथीची पूजा नेहमीच करीत असे. त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीही पाठवत नसे. कोरडे भिक्षान्न, अतिथी सेवा आणि ईश्वराचे भजन पूजन यामध्ये तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. एकदा काय झाले, श्री गुरु नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले, त्यांची भक्तिभावाने पूजा केली आणि मग त्यांना घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्र, पुष्प, फल, तोय यातले काहीही अर्पण केले तरी तो आनंदाने स्वीकारतो. त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्रीगुरु प्रसन्न झाले आणि तुझे दारिद्र्य गेले असं त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील त्या घेवड्याला तोडून टाकले. श्रीगुरूंनी घेवड्याचा वेर उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, हो काय हे आमचे दुर्दैव. त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला की
त्याने आमचे अन्न तोडले. आणि असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली. त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागावून म्हणाला, तू श्रीगुरूंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते. त्या परमेश्वराने अगोदरच आपल्या अन्न पाण्याची व्यवस्था केली आणि मग 84 लक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावे लागते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला, त्यावरती विश्वास ठेव. श्रीगुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुऱ्हाड घेतली आणि घेवड्याचे मूळ उकरून काढायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीमध्ये धनाचा हंडा सापडला. ही तर त्या श्रीगुरूंचीच कृपा. श्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत, यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत. त्यांनीच आमचे दारिद्र्य दैन्य नाहीसे केली असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. आणि मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरूंना सांगितला. श्रीगुरू त्यांना म्हणाले, जे घडले ते कुणालाही सांगू नका. जर कुठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला सर्व सुखे लाभतील. तुमच्या वंशामध्ये लक्ष्मी कायम राहील. तुमचे इहपर कल्याण होईल. श्रीगुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला. त्या ब्राह्मणाची ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्रीगुरू नरसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे, म्हणूनच आपण सर्वांनी त्यांना शरण जावे, त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपले इह आणि परलोकी कल्याण होईल. आणि श्रुतो अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील हा 18वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रीगुरूंची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ, ही कथा जास्तीत जास्त शेअर अवश्य करा आणि उर्वरित कथेसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.